नमस्कार मित्रांनो, आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा ऐकणार आहोत. चला तर कथेला सुरुवात करूयात. प्राचीन काळी एका राजाचे 4 मुलं होती. 2 मुली आणि 2 मुलगे. त्यांचं नाव होतं अमावस्या, पौर्णिमा, कृष्णा आणि शुक्ला. राजा आणि राणीला आपली मुलं खूप प्रिय होती आणि त्यांनी त्यांच्यावर नेहमीच प्रेम केलं. अमावस्या आणि पौर्णिमा या 2 बहिणी होत्या. त्यांचं नातं अतिशय जवळचं होतं, पण स्वभावाने त्या पूर्णपणे भिन्न होत्या. वेलकम टू यू थिंक चॅनल. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. अमावस्या ही मोठी बहीण होती. ती शांत, गंभीर आणि अंतर्मुख होती. तिला एकांतात राहायला आवडायचं आणि ती फारशी बोलत नसे. तिला रात्रीची शांतता आवडायची. विशेषतः जेव्हा आकाशात चंद्र नसायचा तेव्हा तिला त्या अंधारात विशेष समाधान मिळायचं. तिचं नावही तिच्या स्वभावाशी जुळणारं होतं, कारण अमावस्या म्हणजे चंद्राचा अंधकारमय दिवस, जेव्हा चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो. अमावस्येला कधीच लक्षवेधी होण्याची गरज वाटली नाही. तिच्या मनात नेहमी विचारमग्नता असायची. लोक तिच्या गूढ स्वभावामुळे थोडे अंतर राखूनच वागत असत, पण तिला ते आवडायचं. ती नेहमीच आत्मपरीक्षण करायची आणि ती या अंधारातून तिच्या आतला प्रकाश शोधत असायची. पौर्णिमा ही अमावस्येची लहान बहीण होती. तिचा स्वभाव अगदी उलट होता. ती हसरी, आनंदी आणि सतत लोकांमध्ये मिसळणारी होती. तिला लोकांमध्ये उठून दिसायला खूप आवडायचं. तिचं नाव पौर्णिमा ठेवलं गेलं, कारण तिला पूर्ण चंद्राची तेजस्विता, प्रकाश आणि उत्सव प्रिय होता. पौर्णिमेच्या रात्रीच्या प्रकाशात ती नेहमी आनंदी आणि उत्साही असायची. पौर्णिमाला लोकांचं प्रेम, प्रशंसा मिळवणं आवडायचं. ती खूप बोलकी होती आणि तिचं व्यक्तिमत्व सर्वांना आकर्षित करायचं. ती नेहमी सकारात्मक विचारांची होती आणि लोक तिला तिच्या उत्साहामुळे आदर्श मानायचे. 4ही मुलांचं जीवन. अमावस्या आणि पौर्णिमा यांचे 2 भाऊ होते, कृष्णा आणि शुक्ला. कृष्णा हा चंद्राच्या कृष्ण पक्षाशी संबंधित होता, म्हणजे चंद्र जेव्हा लहान होत जातो त्याचा स्वभाव संयमी आणि विचारशील होता. शुक्ला हा चंद्राच्या शुक्ल पक्षाशी संबंधित होता, जेव्हा चंद्र वाढत जातो आणि त्याचा स्वभाव आशावादी, उत्साही होता. राजा आपल्या 4ही मुलांचा आदर करायचा, कारण त्यांच्यातील संतुलन आणि विविधता पाहून त्याला आनंद व्हायचा. त्याच्या राज्यातही 4ही मुलांच्या स्वभावाचं प्रतिबिंब दिसायचं. अमावस्या आणि कृष्णा शांतता आणि विचारांचं प्रतीक होते, तर पौर्णिमा आणि शुक्ला उत्सव, प्रकाश आणि आशेचं प्रतीक होते. एका वेळी घडलेला प्रसंग. एकदा राजाच्या राज्यात एक मोठा सण आला. हा सण चंद्राच्या महत्त्वाशी जोडलेला होता आणि सगळे लोक राजवाड्यात एकत्र जमले होते. पौर्णिमेला तिच्या तेजस्वी स्वभावामुळे राजाने या सणाचा मुख्य आकर्षण बनवलं. सर्व लोकांनी तिचं कौतुक केलं आणि ती त्या दिवशी खूप आनंदी होती. परंतु अमावस्या नेहमीप्रमाणे शांत होती. तिला अशा उत्सवांमध्ये सहभागी होण्याचा फारसा उत्साह नसायचा. लोक तिचं अस्तित्व विसरून गेले होते, कारण तिचा स्वभाव तसा गूढ होता. पण त्या रात्री पौर्णिमेने अमावस्येला एका बाजूला नेलं आणि विचारलं, "तू नेहमीच इतकी शांत का असतेस? तू हसत नाहीस, बोलत नाहीस. तुझ्या मनात काय चाललंय हे कधीच कुणाला कळत नाही." त्यावर अमावस्या म्हणाली, "पौर्णिमा, जसं तुझं जीवन प्रकाशाचं आणि उत्सवाचं आहे, तसंच माझं जीवन शांततेचं आणि विचारमग्नतेचं आहे.
मला अंधारात समाधान मिळतं. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. तू नेहमीच प्रकाशाकडे आकर्षित होतेस आणि मी अंधारातून माझं स्वत्व शोधते. पौर्णिमाला तेव्हा समजलं की जीवनात प्रकाश आणि अंधार दोन्हीही महत्त्व आहे. जसं चंद्र पूर्ण असतो तसाच तो अदृश्यही होतो. जीवनातले अंधाराचे क्षणही महत्त्वाचे असतात, कारण त्यातूनच आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधू शकतो. संतुलनाचं महत्त्व. राजाने आपल्या मुलांना एक गोष्ट शिकवली होती. जीवनात संतुलन असणं खूप महत्त्वाचं आहे. चंद्राचं चक्र हे शिकवतं की अंधार आणि प्रकाश, दुःख आणि आनंद यांचा संगमच जीवनाचं खरं रूप आहे. अमावस्या आणि पौर्णिमा जरी दोघी एकमेकांहून खूप वेगळ्या होत्या, तरी त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांनी एकमेकींचा आदर केला. अमावस्या जीवनातील अंतर्मुखता आणि आत्मपरीक्षणाचं प्रतीक होती, तर पौर्णिमा जीवनातील उत्सव आणि प्रकाशाचं प्रतीक होती. राजाने आपल्या राज्यात एक नियम बनवला. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी राज्यात विशेष पूजा आणि उत्सव होईल, ज्यातून लोकांना जीवनातील अंधार आणि प्रकाश दोन्ही स्वीकारण्याचं महत्त्व कळेल. कथेचा संदेश. अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा आपल्याला शिकवते की जीवनात अंधार आणि प्रकाश दोन्हीचं स्थान आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येकाचा स्वभाव, दृष्टिकोन आणि जगण्याची पद्धत यांचा आदर केला पाहिजे. जीवनातील अंधाराचे क्षणही आवश्यक असतात, कारण तेच आपल्याला शांतता आणि आत्मपरीक्षणाची संधी देतात. त्याचप्रमाणे जीवनातील प्रकाशाचे क्षण आपल्याला आनंद आणि उत्सव साजरा करण्याची संधी देतात. मित्रांनो, ही होती अमावस्या आणि पौर्णिमेची कथा. तुम्हाला अमावस्या हिचे विचार की पौर्णिमेचे विचार आवडले ते कमेंटमध्ये लिहायचे विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.